आला का? काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उद्याचा अभ्यास चिरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खांदा कोण यायचं तुझं बाप? 3 दिवस झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा. आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेले कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नका डोकं खाऊ. मीराजी तुझा सोबत आलाय बघ. अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेलाच आहे. तू पण नव्हता वगैरे गेला शाळेत. मला वाटलं उद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो गेलो. काळी चिमणी दिसलेली नाही. घलीच एका जागेवर बसतच नाही. सारखी इकडून तिकडे उडती बघ. 2-3 तास तिच्या मागे हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. घे. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय कडाचं पोरगा आलाय बघ. उद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, चोखामेळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण कर तुझं. कर तेवढं. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचा कशाला तरपडतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप.
चलला का जेव्या किती उशीर लावतो की अरे किरा किती वेळ झालं ताटकळ थांबले ती पण. थांबू दे की तुला काय करायचंय. अरे थांबू दे. बरं असतं तर काय केलं असतं कुणाच ठाऊक बाई ह्यानं. भांग पडलाय का रे? हा कळलाय लय सलमान खानच्या वर नखरे लागा तुझी. आला पिर्या ही बघ काय चिमणीच आहे का रे? मला का लय मोठं आहे पारे बिरवायचं आहे. झाला का मला तर चिमणीचाच वाटतंय पण नुसतं पक्क चालतंय का नाही ती मला नाही लागा माहिती. मला का 100% ही पारवाच आहे का. जेव्या दुसरी चिमणी चालत नाही का रे. नाही लागा काळे सांगितले. अवघड आहे गाड्या. तुझं डाव आहे. माझं आहे का? हा ना. खाली काय त्याला उतार झालेले जरासं ते का हॅलो दे. जायची का नाही म्हणते का हाता नाही गेले तर तरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन. घे जाती जाती. अरे ह्याच काय आमचंच आहे. म्हणलं होतं नाही यायचं मग. जब्या शाळेत येते नाही काय जायचंय की जा ना उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी, जांबुवंत कचरू माने, येस सर. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वह्या द्यायचं. काय पाटील आज बी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला. अरे
बोलू का आता? बोला की सर. संग्राम दादा, शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय होय? उद्या जमलं तर आणा ग्रहपाठाच्या वया. बसा. सर मी मागच बसतो. बस की, तिथं काय चावतंय होय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा, तसं कशाला म्हणतो र? अयो मी नाही म्हणलं सर, हे काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नव सर, ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे, बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसोन हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा, धर्मापेक्षा, जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये, या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसोन हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने, तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळन हे डोंगे, काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी, ए समोर बघा रे, हसायला काय झालं? चोखा डोंगा परी भाव हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या, उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व, भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा? तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही? तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते, नोकरीला जाते मॅडम गत. आहे मुंदा शिंदे. कुठं काय, दुपारी सरपणाला गेलती साळमोर, याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना, मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा, आईच्या नाही येत. जा. दादा, मुंबईला जायचं नाही IPL बघायला? पुढच्या आठवड्यात जाणार आहे. या अनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का, अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं, आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. दादा काय म्हणतोय? कचऱ्या डुकर माजले तिला का? गुडगलही त्रास द्यायला लागले. धावपळ नाही जमत. आयला अवघडेला का, हागायला बी दिनात माणसाला. नाही तर काय, ते घोरपड्याच्या ढुंगण्याला चावलं डुक्कर. बघ जमतंय का? कधी चावलं म्हणे हाकता ना. कोणची वय मागायची? कुठली तरी काय फरक पडते का? दिल कर. राणी घे. अगं उठ. अगं तिला शिवू नको, तुला डुक्कर शिवले. लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? तिला डुक्कर शिवलंय. कुठे गेली ते डुकराला धडकायला? नाही सर, डुक्करच तिला येऊन त्या टाकले.
राणे डोक्यावरून आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव गोमतरशी पडते मी. काकू माझं पण. ए ए पोरा काय करतो हा ते घरट कशाला पाडतो. पाडत नाही. काळ्या चिमणीत आहे का पांढऱ्या चिमणीत आहे बघतो. काळ्या असून दे तर पांढऱ्या उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती. तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेत तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो. तुला काही वेगळं सांगू का. हो खाली. जब्या खाली उतरायचं का रे. उतर. जब्या कसं उतरू रे खाली. चालला तसा उतर की. आईला डोळ भिंगा लागलेला. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का. ए उतर नाही तर बस बाबा. काय कचरू. कसली मीटिंग आहे. जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता. काय पगार आणला का. आहे आणलाय. अरे सुरकीला पाहुणे यायचे ती. तुला पॅन घेऊ की जत्रेला. दिवाळीला पण अशीच मानलेली. पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा तुला ती काळी चिमणी माहिती आहे का. कसली रे काळी चिमणी. ती बघ एका जागेवर बसत नाही. सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे उडती बघ. तिला पतंग सारखी शिट्टी असते. बघितलेली असेल बाबा. पण तिला काय झालं. तिला काय नाही झालं पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे का. अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोड करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल. तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल. शाले काय आरडाओरडा चाललाय का. आण गॉगल तो इकडे. झालं का वाचून पुस्तक. लय भारी बरं का. मोहिनी विद्या. जेवण तुझं. अरे जेवण ए डोकर आवदात अडकले. तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए बऱ्या ए काय जब्या काय झालं रे जब्या.
बाहेर बिरा झाला का काय? पाटलान तुला बंगल्यावर बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तो पोरगले माजुरडे रे. हा नोकर उलट सुलट बोलतो. तर जेवण नाही का येत ना का अम्मा लहान आहे. लगीन करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरे तेवढं पाणी काढून घे आणि हौद बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून? त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू? लय माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लय आमदाराच्या पोटच्या असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांग 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 पाणी घ्या ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळकर नाला कमिनी वारकेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललं? अहो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की हो. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे एक पोरगा आहे. शाळा किती होगा का? हा 7वीला आहे. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का? हे आवरलं का ग? हा उरकीच उरकीच. नाव काय? सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरुमाने. गाव? हेच आहे. हीच आहे म्हणजे? अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर. माहित नाही बा तुला? सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी. घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का? बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितले नाही म्हणून. जातो आता. ₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढे सरकणार? अवघड आहे. काय बोलावं? बोला. पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय?
गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटत हिचं चांगलं व्हावा, पण 20,000 हुंडान माझ्या दारात माझ्या ऐपती प्रमाण लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर फोडा सुपारी. बर मंडळी फोडायची का सुपारी आता? हे डोकं रावलं अडकले, तेवढं काढून सोडून दे बाई. ए बऱ्या, ए डुक्कर शिवले. ये बऱ्या, नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हणा. जायला शिवे देते लागा. चिमणी गावणार सावरण हिजच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लागा शिवे दिलं की. त्याचा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी न होट. अग नाही बोलाय टुंडी खोट रूप तुझं मोठ. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. माझा जब्याग जब्याग शालीवरी मरतो. माझं जब्याग शालीवरी वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती, फुकटात लगीन केलं. नाही म्हणलंस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्याकडलीतून अजिबात वर्गण नव्हती आली बरं का. नाही नाही येईल या वेळेला. मंडळी हे बघा, आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का. म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी काय असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळंबलं. जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे. चहाचं झालं का? चहा घे रे बाबा. इकडे ते जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. तर जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुडदा परत आला. अरे मानेर तोडतोय तारा करतोय. पापाच पेन आहे रे. म्हातारं झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. आम्ही म्हणता जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का.
हा येऊ नका इकडे ऐकायला अरे 2 दिवस सुट्टी आहे तर जा की बापा बर कामाला. मी नाही जाणार. तुला देतो 2 दिवसाचा पगार. अरे पगार देणार कुठून देणार? पेप्सी काय जात की जणू. किती मिळतात पैसे? किती का मिळाना? तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना. उरलेल्या पैशात मला जीन्सची पॅन्ट घ्या. जीन्सची पॅन्ट मला का आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही काही तर उचल कुठून देऊ? चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 5 टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. काय रे गजरू? सरपंच 5-1 हजाराची होईल का मदत? आयला तू पण अशा वेळा बघून ए 200 तरी. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. हर एक टक्का तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन. एवढं घाबरत असतं कळलं का? आणि आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ. मागे बघते. चांगलं होतं ना. आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू. काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतं. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. तुझा झगाग
जागा ग वाऱ्यावर न उडतो ए ठुमका ठुमका अरे गपकी अशाने तर चिमण्या उडून जाते तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने आईला थोडक्यात सगळी लगा नाही तर चिमणी मारायची होती हे थोडक्यात उचले का बस किती खतुडे घालर चंग्या हा सगळी गावातली माणसं त्याला भेटायला वाटत फिरा जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का शर्ट उभा राहा बरं तू कशाला अरे भरा तर ना पहिला जगा तुला जीनची पॅन्टवर टी शर्ट चांगला दिसेल बघ होय ना मला पण तसंच वाटतंय आपल्याला एक चिमणी गावून आला का किती झालं एक चिमणी गावून आला म्हणजे काय जोक आहे काय आईला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती ना पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या चला आणि आवडते ना नाही बाबा आयच्या आईच्या नाही आवडत मला काय पण सांगायला तसं का नाही बाबा आईला मग तू कशाच विचारत असतोस रा छबे तुला माहिती कर व्यादे म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्ची भेटत जम पण तू कशाला टेन्शन घेतो लय इकडं ऐकलं व्याद्या संग्र्याचं सांगण्यावर व्याद्या खोटून बोलत असं हा गरीब गाण पाठत पाय आजीला लागल्या उचक्या काय झालं उचकी काय केलं थांबते ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली होती म्हातारीला करावं करावं लय टाईट जाऊ दे नको नको आज नको अरे लय टाईट जाऊ दे मी खेळा जाऊ दे त्याला ए कचऱ्या वडली का पाचची वडपाची चायला कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपाय चला चल निघ वडपाचे 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 वरती जायला ए कचऱ्या वडपाचे रट्टीवाडी सुका मान होतास निन्ना बागदी दुडुगुळा जमीन सरा दिल्ला सरा पहिला तर संधी ना तारा की हुंडेना तर लावा अवघडकी
इकडे थांब इकडे थांब. काळी चिमणी बघ ना. त्याच्यात कमी शकतो तुम्ही एकच धरून बसल्या. हो चिमण्या ऐकता तुम्ही? हो चला येतो. काळी चिमणी आहे का? काळी चिमणी कसली? तिला बघा पतंगासारखी शिपटे असतील लांबकी. असली चिमणी नाही मिळत इथं. आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का? माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय आपल्यावर. काळी चिमणी पाहिजे होती का? सोयला का? सायकल तुझी आहे का? ड्रायव्हर टेम्पो. उठला का? उठ चल जाऊन दे. जाऊ द्या तरडू नको. जर त्याला घेऊन जा. राम राम. राम राम. आहे का काही काम बिम आहे? आता तर नाही गेले. काय असलं तर मलाच सांगा. होय होय. बरं का? ते शान घेऊ का थोडं? घे. ₹100 भेटतात तुझ्याकडे. परत दिले तर चालतं. ठीक आहे. अर्जय सापडली का चिमणी? चणक्या सायकलीचं भाडं किती झालं? काय 150 रुपये झाले असतील. खरं तू रडायला काय झालं? शाली नाही म्हणली काय? तुझ्या बापाला कळत काय? मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं? सायकल आणि पेप्सीची खोकलं चेंगरलं. चेंगरलं? चेंगरुती मग
नको देऊ भरपाई माझी. चल रडायला काय झालं? उठ. नको देऊ भरपाई माझी. बस एक डाव खेळू. बस. चिमणी सापडली का नाही? ना सापडले. पग सापडलाय. पग नाही चालत. चिमणीच लागते. खरं आहे करा चिमणीचं. तुझा विश्वास आहे का नाही? हं. तुझा विश्वास की झालंय. किती झालं? 10 रुपये. ए इथं काय करत रे? तुझी आई आजारी आहे. जा बाजारात तरी जा. बस उठ. चल चल चल. काय रे? काय बसलोय कुठं? त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या? हा? लय 12 बोड्याच आहे ती. चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय. तिथं परत दिसलं ना टांगडच तो तुझं. जा बाजारात आयल पाठवून दे. केवढ्याला दिलं रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दे. 60ला बरोबर आहे दी. एवढं झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरग हो दादा, ही पोरग कुठे गेलं? पाणी बिणी प्यायला गेला असं. आता इथं होतं की. मावशी घ्यायचं आहे ना झाप? आईला जब्या उद्या जत्रा आहे गड्या. व्हायला का? शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. नाही कोणाला दिसायचं बी नाही. व्हायला का? पिऱ्या नाना काय म्हणत होता तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. आला चंक्याचं खरं असेल का रे? पण कुणी डोक्यावर राग टाकल्यावर बोलतं का? काय माहित गड्या. पंजाब तुला माहिती का? चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी बोलली. पुण्याची होती जणला का श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीच्या भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेताय लागा तिले. आला तू काय पण मन गाड्या फिऱ्या. चंक्यालेच भारे खोटं बोलणार नाही. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्या लय जीवाला का चंक्याचा?
तू दप्तर नीट ठेवत जा की रे जागच्या जागी. हे घे. जेव्हा मग नवीन कापडे घेतली चांगलीत करा. अयो आज पॅन्टीला इस्त्री करायची काय. चल लागा लवकर. काय रे, किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो. एक काम कर ते 50 रुपयाची सुथळी आणजा जा. तरी यश आलं. मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ. शालू, मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे. मी समजून जाईन, पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हस उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत. चाललोय की मग. देख की मग काळ्या चालले घेत ना 2 गोळे दो. चल तुला सदर घेऊ. चल अरे आता नुसतं सदर घेऊ, पॅन्ट घेऊ परत. चल नका राहू दे. चल रे फिर. चल अरे चल रे बाबा चल. काय गजऱ्या? सदर बघायचं आहे परसाठी. जरा हलक्यातलं दाखव की. दाखव. 100-150. बघ कुठल्या आवडली तुला?
कुठली गेला एक नंबरचा तर आहे. आज काय जाळण दुरसंगत दिसतोय तुमचा. हा कुठं निघालाय? तुझ्याकडेच आलतो. का आज हाल किती की वाजवा केमच्या हाल घेत ना. हा देतो तुला पण एक नंबर वाजवच्या दणका उडवून द्यायचं नुसतं. बघ की तू. दिली तुला. चल हुमर आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात येतो. आता नसते येत काही. त्या कचऱ्याला जरा वाड्यावर पाठवून दे. चल चल हे कचऱ्या का कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. तो उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार. कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीचं. 2 दिवसांनी आहे ना. मासून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोरं कुस्त्या आहेत. तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला. त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मालक. काय लेका कचऱ्या. मग बायका पोरासनी घेणं बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. धर. आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायचे आता मार. नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. हे जब्या 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 उठ 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 उठ.
सांगेल की तू रविवारी मुहूर्त आहे वय रविवारी मारू टोका रविवारी शाळेला सुट्टी असते ना म्हणून आज दोस्तांच्या समोर दुपार पकडायची लाज वाटते. तू सांग बाबा तुझा बाप वाच वांगवली हा थांबा थांबा तिथंच सर्कस बघायला आलं का तुम्हाला चल ये ए जब्या पाच घर तुझ्या हातात आणि दुर्बे ती इकडून ये तिकडून आलं का हाकल
सगळे? जमे कुठे? कुणाच ठाऊक? कुठे गेला तर तू? लघवी करा. आईन वागताला बरे लागते तुला मुतायला. तोंड नको बघू माझं, चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेन दूर पे आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर का तिकडे सर. दातड काढायला काय झालंय का? माझी मी असते, तुला काय करायचंय? हाय का? हाय. जरा माग ना हा ना की दगड. मला कळतंय. तू का जवाब तिकडे आला रे दुकान. दुकान आला रे. भास्कर जम्या. जा की तिकडनं आता. नमस्कार कचरू शेठ. हो कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही. का मागण्या बिगण्या आता सकाळ सकाळ हागंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला? राहू दे नाही कळायचं तुला. जा पकड जा डुकर जा. जा पकड ते डुकर पकड. गेला बघ तिकडे. पळ पळ गेला बघ. पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती? ते शायनिंग नको करू, तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला रे बरं हसा येतंय बाबा. वड पाचची तू त्याचा पाचची वडू. नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्या वाचकते होय. अवघड आहे. चेलगल माहित नाही काय तुला? IPL बघत नाही का नाने? आहे त्यांच्या नको ना आधी लागू. चल रे जम्या इकडे आहे ते. ताई जरा पाणी देता का?
काय नाणे सापडतं का नाही डुकार? हा. हुई 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 जब्या इकडे आहे ते हुई मॅच आहे आज लाईट नाही ना फॅन रे पुन्हा घुसन रे कबारीत दगड आडवी लावून ठेव. ए जब्या जाके डुक्कर धरू लाग मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला अरे हॅलो हा हॅलो हा मनकी रात खेळी बसली काय जी जी म्हणत ना ती दोन बापाचं अगं तू कटिंग मध्ये घ्या चायला त्या दुर्पीने रेड हॅट पकडलं मग दुर्पी काय म्हणली जेव्हा कुठे कुणाच ठाऊक कुणाच ठाऊक जब्या वाट पाची जब्या कुठं लपलाय बसला लपून वाला कमचा काय काय करतो काय करतो काय करतो
काय करत होता ओढून ओढून कसा बसला केला तुझ्या नावानं दुसराच बॅटरी गावाकडे खायला कोण वाटतं का आमदाराच्या पुढचं हिरो समजतोय स्वतःला हिरो समजतोय स्वतःला मारता कशाला त्याला मारता कशाला तो डोक्यावर घेतलं त्याला देवारात बसतो पुसतो तुला दगड काय बांधली मोड्या फास घे काढते तुका भात तुमच्या आईला आई घालो चल जायचं का थांब की थोडा वेळ की काय टाक बस टाक बघ ती दुर्पी आली बघ पीटी उषा तेच दुकार दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगराला चावलेला तुला कसं काय माहिती ते बी काळच होतं ना अरे डुकरं काय लाल पिवळे असतात रे बरं नानी पडली का पार घेऊन जीव तोंड बांध एक नंबर हेनरी
आली आली नानाची पलटत वास सुटलाय सगळा ए दुर्पे नीट पकड आणि जाईल पळून पॅन्ट्री गपाई दातीच क्या तुझं तू पुढं बघून चाल शिवला असतं की वाजला काय दातीच क्या तोंड सांभाळून बोलत जा गावात राहायचं का ना डुकरीने अरे गप की काय करतो तू तिकडं कशाला दगड मार तू गप की चल तिकडे चल दादा जाऊ दे ऐक. दादा ऐक. ऐका तर, ऐक. दादा जाऊया काम